Dear student, today we will see the next part of chapter 7, that is lenses, page number 92. पेज नंबर 92 वरची असणारी काही दोन उदाहरणं जी आहेत तर ते दोन उदाहरणं कोणी मागच्या असणारे काही पार्ट जे आहेत तर त्या मागच्या पार्टमध्ये सोडवलेले आहेत. त्याच्यानंतरची असणारी काही चौथं उदाहरण जे आहे तर ते चौथं उदाहरण आपल्याला पाहिजे पहा. An object kept 60 centimeter from a lens gives a virtual image 20 centimeter in front of the lens. जे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येता दिसतंय की एक पदार्थ जो आहे तर तो पदार्थ काय केलेला भिंग जो आहे तर त्या भिंगापासून 60 सेंटीमीटर अंतरावर जर त्या ठिकाणी जर ठेवला तर त्याची असणारी काय आपल्याला आभासी अशा प्रकारची असणारी काही प्रतिमा जी आहे तर ती प्रतिमा त्या भिंगाच्या समोर आपल्याला 20 सेंटीमीटर अंतर जे आहे तर त्या 20 सेंटीमीटर अंतरावर त्या ठिकाणी मिळताना दिसते. व्हॉट इज द फोकल लेंथ ऑफ द लेन्स, आणि म्हणून हा असणारा जो काही भिंग जो आहे तर त्या भिंगाचं नाभी अंतर त्या ठिकाणी किती. आणि पुढे आपल्याला विचारलंय इज इट ए कन्व्हर्जिंग लेन्स आर डायव्हर्जिंग लेन्स, म्हणजे तो त्या ठिकाणी किरण जे आहे तर ती किरण एकत्रित करताना दिसतो तर त्याला आपण त्या ठिकाणी कन्व्हर्जिंग म्हटले. ते डायव्हर्ज करीत असतील पसरवत जर असेल तर त्याला त्या ठिकाणी डायव्हर्जिंग लेन्स त्या ठिकाणी म्हटलेले. काय काय सांगता येईल, काय दिले तर ते आपल्याला या ठिकाणी लिहायचे. पहिल्यांदा गिव्हन मध्ये काय काय दिले तर ते आपण त्या ठिकाणी शोधून काढू. आता गिव्हन मध्ये आपल्याला ऑब्जेक्ट डिस्टन्स जे आहे तर ते ऑब्जेक्ट डिस्टन्स त्या ठिकाणी दिले. या ठिकाणी मी लिहितोय की ऑब्जेक्ट डिस्टन्स ते ऑब्जेक्ट डिस्टन्स आपण यू ने दाखवतो तर तिथे दिलेले 60 सेंटीमीटर. पुन्हा या ठिकाणी लक्षात ठेवायचंय की कार्टेशियन साइन संकेत जे आहे तर त्या कार्टेशियन साइन संकेतनुसार की डिस्टन्सेस लेफ्ट ऑफ द ओरिजिन कसे घेतात तर त्या ठिकाणी निगेटिव्ह घेतात. आणि म्हणून या ठिकाणी हे असणारे काही इमेज डिस्टन्स यू जे आहे तर ते मी त्या ठिकाणी -60 सेंटीमीटर त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे आपल्याला इमेज डिस्टन्स त्या ठिकाणी दिलेले पहा. इमेज डिस्टन्स आपण त्या ठिकाणी व्ही ने दाखवतो तर किती दिलेला आपल्याला 20 सेंटीमीटर. पुन्हा तोच नियम आपल्याला कार्टेशियन साइन संकेतचा त्या ठिकाणी नियम जो आहे तर तो नियम त्या ठिकाणी पेज नंबर 84 वर आहे तो पाहायचा आहे. की काय सांगितलं आपल्याला की डिस्टन्सेस फ्रॉम द लेफ्ट ऑफ द ओरिजिन जे आहे जे काही ओरिजिन जे असणार तर त्या ओरिजिनच्या डाव्या बाजूकडचे असणारे काही अंतर जे आहे तर ते अंतर आपण त्या ठिकाणी निगेटिव्ह घ्यायची. आणि म्हणून जे काही इमेज डिस्टन्स जे आहे तर ते इमेज डिस्टन्स सुद्धा काय होता नसतं आपलं तर त्या ठिकाणी मायनस येतात. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं आपल्याला व्हॉट इज द फोकल लेंथ जी नाभी अंतर जे आहे तर ते नाभी अंतर आपण यपने त्या ठिकाणी दाखवतो ते मात्र काय करायचं आपलं तर त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं. पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी असणार काही लेन्स फॉर्म्युला जो आहे तर तो लेन्स फॉर्म्युला आपल्याला त्या ठिकाणी माहिती की 1/f इज इक्वल टू 1/v मायनस 1/u असा फॉर्म्युला जो आहे तर तो फॉर्म्युला आपल्याला. हा जो काही फॉर्म्युला जो आहे तर त्या फॉर्म्युल्यामध्ये किमती जी आहे तर ती किमती आपण या ठिकाणी टाकू की 1/v ची किंमत किती आहे -20 आहे मायनस 1/u ची किंमत किती आहे आपल्याकडे -60 त्या ठिकाणी येते. या अशा पद्धतीने केली. तर मी काय करतो हे जे काही मायनस साईन जे आहे तर ते मायनस साईन त्या ठिकाणी कॉमन घेतो. मायनस साईन त्या ठिकाणी मी घेतलं दोघांमधलं कॉमन त्या ठिकाणी घेतलं. आता कॉमन जर घेतलं तर 1/ किती आलं 20. त्याच्यानंतर मायनस 1/60 अशा पद्धतीचं असणार जे काही साईन जे आहे तर ते साईन मी काय केले मायनस साईन त्या ठिकाणी कॉमन. याच्यानंतर पुढे पहा की मायनस पुन्हा मागाच्या सारखी असणारे जे काही दोन असणारे काही अपूर्णांक जे आहेत तर त्या दोन अपूर्णांकांची आपल्याला त्या ठिकाणी वजाबाकी करायची. तर सरळ आपण काय करणार की छेद जो आहे तर त्या छेदांचा गुणाकार छेद असताना म्हणजे 20 × 60 आणि तिरकस गुणाकार करणार म्हणजे 1 × 60 किती आला 60 वजा 20 × 1 किती आलं तर 20. अशा पद्धतीने मी काय केलं तर तिरकस गुणाकार करून इज इक्वल टू मायनस साईन आपला आहे 60 मधून 20 गेले किती राहिले 40 छेद. तर 60 × 20 टोटल किती झाले तर त्या ठिकाणी ते 1200 येते. आता 0ला 0 घ्या. त्याच्यानंतर 4 ने भाग द्या 4 × 1 4 4 × 1 12 आणि हा 0 म्हणजे सर्वसाधारणपणे मायनस किती आले
मायनस 4 गेलेलीची मायनस 4 एकर 4 4 त्रिक 12 आणि हा 0.30 जे 1/30 त्या ठिकाणी आहे. येते यानं आपलं काय आलंय 1/f त्या ठिकाणी काय आलंय 1/f इज इक्वल टू मायनस 1/30 सेंटीमीटर त्या ठिकाणी. आता याचं रिसिप्रोकल आपण घेऊ. रिसिप्रोकल जर घेतला तर f इज इक्वल टू काय आता नसते पुन्हा मायनस 30 सेंटीमीटर जे सर्वसाधारणपणे फोकल लेंथ ऑफ द लेन्स इज इक्वल टू एफ इज इक्वल टू किती आली मायनस 30 सेंटीमीटर. आता या ठिकाणी निगेटिव्ह साईन आहे. निगेटिव्ह साईन्स आहे याचाच अर्थ काय लिहिता येईल आपल्याला की ऍज एफ इज निगेटिव्ह एफ इज निगेटिव्ह जी फोकल लेंथ जी आहे तर ती फोकल लेंथ ज्या अर्थी निगेटिव्ह आहे याचाच अर्थ इट इज ए डायव्हर्जिंग लेन्स. इट इज ए डायव्हर्जिंग लेन्स. लक्षात येते निगेटिव्ह साईज त्या ठिकाणी फोकल लेंथला आलं म्हणजेच त्या ठिकाणी तो असणारा जो काही भिंग जो आहे तर तो कसा असला पाहिजे डायव्हर्जिंग लेन्स त्या ठिकाणी असला पाहिजे. त्याच्यानंतरचं थर्ड असणारे जे काही एक्झाम्पल जे आहे तर ते थर्ड एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे पहा. अतिशय सोपं अशा प्रकारचं थर्ड एक्झाम्पल जे आहे तर ते थर्ड एक्झाम्पल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला दिसतंय. आता काय उदाहरण आहे 3 lenses having power 2, 2.5 and 1.7 diopter are kept touching in a row. जे 3 असणारे जे काही भिंग जे आहे की ज्यांची असणारी जी काही शक्ती जी आहे तर ती शक्ती 2, 2.5 आणि 1.7 डायप्टर त्या ठिकाणी आहेत आणि तिन्हीच्या तिन्ही असणारी जी काही भिंग जी आहे तर ती एका रो मध्ये काय केलेलं आहे एकमेकांना त्या ठिकाणी टच करतील अशा पद्धतीने त्या ठिकाणी ठेवतात. आणि काय विचारलं आपल्याला की व्हॉट इज द टोटल पॉवर ऑफ द लेन्स कॉम्बिनेशन. ती तिन्ही असणारी जी काही लेन्स जी आहे तर ती लेन्स जर आपण त्या ठिकाणी एकत्र जर केली तर त्यांची एकूण असणारी जी काही संयोग शक्ती जी आहे तर ती संयोग शक्ती त्या ठिकाणी किती असेल. आता काय काय गिव्हन आपल्याला दिलेले की गिव्हन की पॉवर ऑफ फर्स्ट लेन्स त्या ठिकाणी म्हणतो मी त्याला P1 म्हणतो तर तो किती दिलेला आपल्याला 2 डायप्टर. त्याच्यानंतर पुढे की पॉवर ऑफ सेकंड लेन्स इज इक्वल टू P2 तो किती दिलेला आपल्याला 2.5 डायप्टर. अशाच पद्धतीनं पॉवर ऑफ थर्ड लेन्स we will denote it by P3 is equal to 1.7 डायप्टर. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी पहिला असणारी काही भिंग जी आहे तर त्या भिंगाची शक्ती आपल्याला 2 डायप्टर दिलेली. दुसरा असणारी काही भिंग जी आहे तर त्याची शक्ती त्या ठिकाणी आपल्याला 2.5 डायप्टर दिलेली. तिसरा असणारी काही भिंग जी आहे तर त्या तिसऱ्या भिंगाची शक्ती आपल्याला 1.7 डायप्टर काय करणार. मग आता आपल्याला या ठिकाणी काढायला काय सांगितलंय टोटल पॉवर ऑफ द लेन्स कॉम्बिनेशन. टोटल पॉवर ऑफ द लेन्स कॉम्बिनेशन हे आपण समजा कॅपिटल P म्हणू हे आपल्याला त्या ठिकाणी काढायला. आता कशी काढता येईल पुन्हा हाच फॉर्म्युला आपल्याला त्या ठिकाणी वापरता येईल की टोटल पॉवर ऑफ द लेन्स कॉम्बिनेशन इज इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला की पॉवर ऑफ फर्स्ट लेन्स प्लस पॉवर ऑफ सेकंड लेन्स प्लस पॉवर ऑफ थर्ड लेन्स. येते आता की टोटल पॉवर ऑफ द लेन्स कॉम्बिनेशन की आपण कॅपिटल P ने दाखवली म्हणजे P इज इक्वल टू फर्स्ट लेन्सची पॉवर P1 ने सेकंडची P2 ने आणि थर्डची काय शेन दाखवली आपण P3 ने. या सर्वांचं काय करू आपण समेशन त्या ठिकाणी येते.
म्हणजे हेच आपल्याला काय लिहिता येईल पहा की P इज इक्वल टू पहिल्याची पॉवर किती दिली आपल्याला 2 दिलेली प्लस सेकंडची 2.5 आहे प्लस थर्डची किती दिलेली 1.7 दिलेली. यांची असणारी काही बेरीज जी आहे तर ती बेरीज तुम्ही त्या ठिकाणी करा. आपल्याला कळत नसेल तर एका खाली एक लिहा. हे 2 त्याच्यानंतर किती आहे 2.5 आहे आणि 1.7 आहे. त्या सर्वांची काय करायची आपल्याला ऍडिशन करायची. किती येताना 7 5 12 झाली 2 4 5 आणि 6 किती आली 6.2 आली. जी या ठिकाणी किती आली 6.2 आहे. म्हणजे P इज इक्वल टू 6.2. आता पॉवर जे आहे तर त्या पॉवरचं असणार की ते एकक जे आहे तर ते एकक आपल्याला माहिती. पॉवरचं एकक काय असते सर्वसाधारणपणे डायप्टर असते आणि डायप्टर म्हणून T. आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी फायनल आन्सर त्या ठिकाणी लिहिता येईल पहा की व्हॉट इज द टोटल पॉवर ऑफ द लेन्स कॉम्बिनेशन. तर आपल्याला सांगता येईल की टोटल पॉवर ऑफ द लेन्स कॉम्बिनेशन इज इक्वल टू P इज इक्वल टू 6.2 डायप्टर. अशा पद्धतीने आपल्याला तो असणारे काही क्वेश्चन जे आहे तर त्या क्वेश्चनचा आन्सर त्या ठिकाणी काढतो. ओके. पुढचा क्वेश्चन आपल्याकडे आहे की सौरवी फ्रॉम स्टँडर्ड एक्स युजेस स्पेक्टॅकल्स. 10व्या इयत्तेमधले असणारे जे काही सौरवी जे आहे तर ती सौरवी त्या ठिकाणी चष्मा जे आहे तर ती चष्मा त्या ठिकाणी वापरताना दिसते. द पॉवर ऑफ द लेन्सेस इन युअर स्पेक्टॅकल इज 0.5 डायप्टर. की जो काही चष्मा त्या ठिकाणी वापरते तर त्याचा असणारा काही पॉवर जो आहे तर तो पॉवर आपल्याला 0.5 डायप्टर दिलेला आहे. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आणि जी काही दिलेली माहिती जी आहे तर त्या दिलेल्या माहितीच्या आधारे आपल्याला जे काही 3 प्रश्न जे आहेत तर त्या 3 प्रश्नांची उत्तर त्या ठिकाणी द्यायची. पहिलं आपल्याला सांगितलंय आयडेंटिफाय द टाइप ऑफ द लेन्सेस युज्ड ऑन स्पेक्टॅकल. तिचा असणारा जो काही चष्मा जो आहे तर त्या चष्म्यामध्ये कोणत्या प्रकारचा भिंग जो आहे तर तो भिंग त्या ठिकाणी वापरलाय याचं आपल्याला त्या ठिकाणी उत्तर द्यायचे. दुसरा क्वेश्चन आपल्याला दिलेलं आहे की आयडेंटिफाय द डिफेक्ट ऑफ द व्हिजन सौरभी इज सफरिंग फ्रॉम. जी सौरभी जी आहे तर त्या सौरभीचा असणारा जो काही डोळ्यांचा असणारा जो काही दोष जो आहे तर तो दोष त्या ठिकाणी कोणता आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी सांगायचे. आणि थर्ड आपल्याला सांगितलंय फाइंड द फोकल लेंथ ऑफ द लेन्सेस युज्ड इन हर स्पेक्टॅकल. ती वापरत असलेला जो काही चष्मा जो आहे तर त्या चष्म्याची असणारी काही फोकल लेंथ जी आहे तर ती फोकल लेंथ त्या ठिकाणी काढायची. अशा प्रकारचा प्रश्न मार्च 2019ला त्या ठिकाणी परीक्षेमध्ये त्या ठिकाणी विचारला. आता दिलेल्या माहितीवरून आपल्याला काय काय सांगतो की पहिला असणारा जो काही प्रश्न जो आहे की आयडेंटिफाय द टाइप ऑफ द लेन्सेस युज्ड इन हर स्पेक्टॅकल. की जो चष्मा त्या ठिकाणी वापरताना दिसते तर त्याचा असणारा जो काही पॉवर जो आहे तर तो पॉवर किती दिलेला आपल्याला 0.5. तो पॉझिटिव्ह आहे. मात्र पॉझिटिव्ह जर त्या ठिकाणी जर असेल तर सर्वसाधारणपणे तो असणारा जो काही स्पेक्टॅकल जो आहे तर तो स्पेक्टॅकल कोणता असला पाहिजे कॉन्व्हेक्स लेन्स त्या ठिकाणी असला पाहिजे. आणि म्हणून पहिला असणारा जो काही प्रश्न जो आहे तर त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल की कॉन्व्हेक्स lenses are used in spectacle. काय सांगते मी की कॉन्व्हेक्स लेन्स आर युज्ड इन द स्पेक्टॅकल युज्ड बाय सौरभी. जी काही सौरभी जी आहे तर तिचा असणारा जो काही पॉवर जो आहे तो नंबर आपल्याला दिला तो पॉझिटिव्ह आहे. आणि पॉझिटिव्ह कशामध्ये आपण आपल्या लक्षात येत नसते. पॉझिटिव्ह पॉवर जी आहे तर ती कशासाठी असते कॉन्व्हेक्स लेन्सची असणारी जी काही पॉवर जी आहे तर ती पॉझिटिव्ह त्या ठिकाणी असते. त्याच्यानंतर सेकंड आयडेंटिफाय द डिफेक्ट ऑफ द व्हिजन सौरभी इज सफरिंग फ्रॉम. मग आपल्या लक्षात येत नसते पॉवर जी आहे तर ते पॉझिटिव्ह आहे. भिंग जो आहे तर तो भिंग त्या ठिकाणी कॉन्व्हेक्स लेन्स आहे. कॉन्व्हेक्स लेन्स कधी वापरला जातो हायपरमेट्रोपिया आर फार साइटनेस म्हणजे दूरदृष्टीता असेल किंवा त्यालाच आपण त्या ठिकाणी फार साइटनेस म्हटलेलं आहे. म्हणजे दूरदृष्टीता हा जो काही दोष जो आहे तर तो दोष दूर त्या ठिकाणी असला पाहिजे. म्हणजे सौरभी जे आहे तर त्या सौरभीला त्या ठिकाणी हायपरमेट्रोपिया
किंवा फार साईटनेस हा जो काही दोष जो आहे तर तो दोष त्या ठिकाणी असला पाहिजे. आणि म्हणून सेकंड असणारा जो काही क्वेश्चन जे आहे तर त्या सेकंड क्वेश्चनचं आपल्याला उत्तर देता येईल की सौरभी इज सफरिंग फ्रॉम हायपर मेट्रोपिया और काय त्याला म्हणतो आपण की फार साइडनेस. ते कशावरून म्हटलं, या ठिकाणी असणारा जो काही चष्मा जो आहे तर तो चष्मा त्या ठिकाणी कॉन्व्हेक्स लेन्स आहे. कॉन्व्हेक्स लेन्स कधी वापरला जातो हे आपल्याला माहिती की हायपर मेट्रोपिया किंवा फार साइडनेससाठी त्या ठिकाणी तो वापरला. त्याच्यानंतरचा थर्ड क्वेश्चन जो आहे तर तो थर्ड क्वेश्चन आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे. फाइंड द फोकल लेंथ ऑफ द लेन्सेस युज्ड इन स्पेक्टॅकल. तर मगाशीच आपण त्या ठिकाणी मागचं असणारं जे काही उदाहरण जे आहे तर त्या उदाहरणामध्ये आपण पाहिले की फोकल लेंथ ऑफ द लेन्स used in spectacle. तो असणारा जो काही चष्मा जो आहे तर त्या चष्म्यामध्ये असणारा जो काही फोकल लेंथ जे आहे तर त्या फोकल लेंथचा काय करता आपल्याला त्या ठिकाणी फोकल लेंथ त्या ठिकाणी काढायची. तर ती कशी काढता दिसतो की 1/पॉवर ऑफ द लेन्स. ओके. आता सर्वसाधारणपणे पुन्हा आपल्या लक्षात येत दिसतंय की त्याची पॉवर जी आहे तर ती पॉवर आपल्याला दिलेली, पॉवर ऑफ द लेन्स त्या ठिकाणी दिलेली 0.5 वॅट, ज्या ठिकाणी 1/0.5 वॅट. आता हेच पुढे आपल्याला एफची किंमत जी आहे तर ती एफची किंमत त्या ठिकाणी काढायची की 1/0.5 5/10. 10 पुन्हा काय आणलं वर आणलाय. एफ इज इक्वल टू 10/5. 10/5 म्हणजे किती आलं 2. आता याची काही फोकल लेंथ जी आहे तर ती फोकल लेंथ मात्र त्या ठिकाणी मीटर मध्ये त्या ठिकाणी असते, हे त्या ठिकाणी लक्षात घ्यायचंय मीटर. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की फोकल लेंथ ऑफ द लेन्सेस काय सांगता येईल, फोकल लेंथ ऑफ द लेन्सेस used in her spectacle F is equal to 2 मीटर. अशा पद्धतीने आपला तो असणारा जो काही प्रश्न जो आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी लिहित. ओके.